नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। न्यायव्यवस्थेच्या यशामधून दहशतवादी आरोपी अजमल कसाब याला फाशी दिल्याबद्दल पुण्यातील वकिलांनी जल्लोष साजरा केला। मुंबईवर दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला दिलेली फाशी ही कायदेशीर प्रक्रियांचा आदर राखून देण्यात आली आहे। फाशीच्या अंमलबजावणीमुळे न्यायप्रक्रियेच्या निर्णयाचा विजय झाला असून दहशतवाद्यांना यामुळे चपराक बसेल अशा प्रतिक्रिया वकील वर्गाकडून व्यक्त करण्यात आल्या। या दरम्यान पुणे बार असोसिएशनच्या वतीने फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। भारत माता की जय। उज्ज्वल निकम साहेबांचा विजय असो। न्यायदेवतांचा विजय असो। मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या अजमल कसाब याच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले। त्यानंतर त्याने राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला होता। राष्ट्रपतींनी तो फेटाळून लावल्यामुळे कसाबच्या फाशीचा मार्गही मोकळा झाला होता। याबरोबरच खंडूजी बाबा चौकामध्ये श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला। आज खऱ्या अर्थानं भारतामध्ये दिवाळी साजरी झालेली आहे। पुणे बार असोसिएशन हा जागृत बार आहे। कसाबला फाशी दिल्याबद्दल पुणे बार असोसिएशन नाही तर भारतातल्या सर्व वकिलांना अत्यानंद झालेला आहे। तपास यंत्रणेचा विजय झालेला आहे, न्याय देवतेचा विजय झालेला आहे, अतिरेक्यांचा धिक्कार झालाय। कुठल्याही अतिरेकी कारवायांना भारतातील जनता बळी पडणार नाही, उलट तोंड देईल। त्या पाठीमागं पुणे बार असोसिएशन हा सक्रियपणे उभा राहील। अतिरेक्याच्या विरोधातच पुणे बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी वकील मंडळी लढतील अशी ग्वाही मी उपाध्यक्ष या नात्यानं देत आहे। आज सकाळी ज्या वेळेला कसाबला फाशी पुण्यामध्ये दिली ही बातमी ज्या वेळेला आम्हाला दूरदर्शनवर कळाली त्याच वेळेला आम्ही आमच्या काही वकिलांशी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर वकील वर्गाने अशी विनंती केली की कसाबला फाशी दिली, जरी उशीर झाला असला तरी फार चांगली कामगिरी सरकारने केली, त्यामध्ये आपल्या न्याय क्षेत्राचा देखील विजय झाला आहे। तर आनंदोत्सव आपण कोर्टामध्ये साजरा करायचा म्हणून आम्ही सगळे वकील वर्ग आज एकत्र जमलो। आणि दुसरं असं की ज्या वेळेला हिमायत बेग पुण्यामधला महत्त्वाचा आरोपी पकडला त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पुणे बार असोसिएशन आमचा असा होता की आम्ही असा एकमताने ठराव पास केला की हिमायत बेगचं वकीलपत्र कुणी घेऊ नये। आणि जवळजवळ तपास ज्या वेळेला चालू होता तर सुरुवातीचे 3 महिने कुणी वकील त्या हिमायत बेगच्या बाजूने उभा राहिला नाही असा आमचा पुणे बार। तर आजचा कसाबला जी काही फाशी दिली तर आम्ही सर्व वकील आम्ही सर्व आनंदित आहोत। आमचा विजय झाला आहे आणि विशेष करून आमचेच वकील बांधव उज्ज्वल निकम यांचंही आम्ही पुणे बारच्या वतीने अभिनंदन करतो। 26/11 जो हल्ला झाला त्यामध्ये शूर कामगिरी करणारे अशोक कामठे हे शहीद झाले, हे पुरंदर तालुक्यातले चांबळी गावचे। त्यामुळे मी पुरंदर तालुक्यातलाच एक तालुका संघटनेचा वकील आहे। ती फाशी झाल्यामुळे आमच्या पुरंदरवासियांना फार मोठा आनंद झालेला आहे की त्याच्यामध्ये त्या नराधमाला जी फाशीची शिक्षा झाली त्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। आणि जो सिक्रेसी त्याच्यामध्ये जी पाळली ही अशीच सिक्रेसी इथनं पुढच्या काळामध्ये पाळत जावी। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली। शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषी मंत्री पृथ्वीराज सुतार, आमदार नीलम गोरे, महादेव बाबर, चंद्रकांत मुकाटे, भाजप आमदार माधुरी मिसाळ, भाजपचे शहराध्यक्ष विकास मटकरी, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, जयदेव गायकवाड, स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, काँग्रेसचे आमदार विनायक निमण, मोहन जोशी, RPIचे परशुराम वाडेकर आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर उपस्थित होते। बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना सर्व सदस्यांनी उजाळा दिला। बाळासाहेबांचा कणखरपणा, धडाडीपणा, रोखठोक वक्तव्य, त्यांची अनेक गाजलेली भाषणे, त्यांचा माणुसकीपणा, जातभेद न मानणारे बाळासाहेब,
शिवसेना कशी स्थापन झाली, तिची पुण्यातील वाटचाल कशी राहिली याबद्दल शशिकांत सुतार यांनी सांगितले. तर बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून कसे होते याची माहिती व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी दिली. तर सर्वांनी एकत्र येऊन बाळासाहेबांच्या पुण्यातील स्मारकांचा विचार केला पाहिजे असेही त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. बाळासाहेब हे एक नामवंत वक्ते होते, उत्कृष्ट संघटक होते, उत्कृष्ट संपादक होते, उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते, उत्कृष्ट कलावंत होते, लाखो लोकांचे प्रेरणास्थान होते, कलावंतांचे आधारस्थान होते आणि महाराष्ट्र धर्म आणि हिंदू धर्मासाठी एक विचारांचा सूर्य देणारा अग्निकुंड होतं. आणि समाजसेवेचं काम करत असताना लहान वयामध्ये शिवसेना प्रमुखांनी जो समाजसेवेसाठी भगवा ध्वज माझ्या हाती दिला होता, तो भगवा ध्वज मी तर कोणत्याही पक्षामध्ये जरी गेलो असेल तरी माझ्या घरावरचा भगवा ध्वज अजूनही मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. एखाद्या घरातील वडिलांचं आणि मुलाचं जर जमत नसेल आणि मुलगा दुसऱ्या घरात राहायला गेला असेल तरी सुद्धा वडिलकीचं नातं, वडिलकीचं प्रेम आणि वडिलकीचा आयुष्यामध्ये मान सन्मान हा कधी हिरावून घेतला जाऊ शकत नाही. तशाच प्रकारचं नातं शिवसेना प्रमुखांचं माझं मनापासून त्या ठिकाणी आहे. पण अतिशय आतमधून गोडवा असेल. बाहेरच्या राजकारणाचं तुम्ही जर विश्लेषण करायला लागला तर तुम्ही अडकाल, कारण त्याच्यामध्ये खूप विसंगती आणि त्याची वेगवेगळी कारणे आहेत. आधी बीएसपीच्या बरोबर जाणारा माणूस नंतर हिंदुत्ववादी कसा होतो हा मोठा एक गमतीशीर प्रवास आहे. पण आतला जो माणूस आहे गाभ्याचा तो मात्र प्रेमळ कायम राहिला आणि ती एक फार मोठी शक्ती होती शिवसेना बांधून ठेवण्याची. बाळासाहेबांची भाषणं ऐकणं हे खरोखर अतिशय चांगलं काम असायचं. मला आठवतंय, भाऊंना कदाचित आठवत असेल की 1968 साली महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळेला अल्का टॉकीज मध्ये त्यांची पहिली सभा झाली होती. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला देखील त्यांनी अतिशय उच्च पदापर्यंत नेलं. नारायण राणेंचं उदाहरण असेल, भुजबळांचं उदाहरण असेल, गणेश नाईकांचं असेल. आता ती मंडळी पुढे राजकीय मतभेद झाले म्हणून बाजूला गेली, पण बाळासाहेबांप्रती असलेला त्यांचा आदर त्यांनी कुठेही कमी होऊ दिलेला नाही. पुण्यापुरतं बोलायचं झालं तर श्री सुभाष सोबोड यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आम्ही 14 तरुणांनी काम सुरू केलं आणि त्यानंतर हे सर्व काम पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचे अनेक गुण आहे की जातीभेद मानत नव्हते आणि वक्त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी उल्लेख केला गेला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे असेच हे तरुण ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही त्यावेळी असे जमा केले, स्वराज्याचे शिलेदार केले, त्यांना कर्तृत्व जे ज्यांच्याकडे होतं त्यांना मोठेपणा दिला. श्री नारायण राणे शिवसेनेचे त्यावेळेचे नेते होते, आमदार होते, त्यांच्यावरती आरोप झाले होते आणि विधानसभेचं अधिवेशन चालू असताना श्री नारायण राणे विरुद्ध सुटले सेशन कोर्टामध्ये. परंतु त्यावेळेचे गृहमंत्री श्री अरुण मेहता यांनी त्यावेळेस सांगितलं की आम्ही या नारायण राणे जे निर्दोष सुटलेले आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही त्यांच्या शिक्षा त्यांना व्हावी म्हणून अपील करणार आहे. तीव्र भावना होत्या त्या अनेक वेळेला त्यांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळाल्या. विशेषतः 98 सालानंतर शिवसेना भाजप सत्तेमध्ये नसताना शिवसेना प्रमुखांनी जे चढउतार सगळे पाहिले त्यामध्ये शिवसेना भवनमध्ये सर्व आमदारांना आणि खासदारांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी हेच सांगितलं होतं की अपयशाने खचायचं नसतं आणि यशाने हुरळून जायचं नसतं. आणि त्याचबरोबर चंद्रबळ जे आहे ते कशावरून येतं तर जनता जनार्दनाला किती ओटी आणि किती भरती आहे याच्यानुसार ते चंद्रबळ मिळत असतं. आणि म्हणून इंदिराजींच्या समोर त्यांच्या झालेल्या चर्चा असतील
किंवा अगदी संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात त्या व्यक्तींशी असणारे त्यांचे संबंध असतील, हा सगळा त्यांच्या कामाचा राजकीय वारसा जो आहे, सामाजिक वारसा आहे, तो शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्फत त्यांनी कार्यप्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी 2003 मध्ये सोपवली आणि तेव्हापासून उद्धवसाहेबच दैनंदिन सगळं कामकाज बघत असताना दररोज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन असायचं. मी इथे मला अतिशय खेद होतो सांगायला की ज्या पुण्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा जन्म झाला तिथेच आता उद्या आळंदी या ठिकाणी त्यांच्या अस्थींचं विसर्जन देखील केलं जाणार आहे आणि पुण्यावरती त्यांचं खास प्रेम होतं. ते अनेक वेळा म्हणायचे की मी जन्माने पुणेकर आहे आणि असे मला विनोदाने म्हणायचे, पण तुझ्या सगळ्या पुणेकरांसारखा मी नाही. आणि 23 जानेवारीला वाढदिवसाच्या दिवशी राजाभाऊ रायकर होते आणि आम्ही म्हणून न बघता सर्व समाज त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतोय आणि अनेक संस्था संघटनांनी सामाजिक भूमिकेतून याबद्दलच्या स्वतःच्या भावना कशा व्यक्त केल्या. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसने खास करून राष्ट्रीय स्तरावर दुखवटा व्यक्त करण्यासाठी म्हणून जनतेच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अगदी जसं शेजारच्या घरात काही घडलं तर प्रत्येक वेळेला आपण मदतीला धावून जातो त्या पद्धतीने भूमिका घेतली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते आणि आपल्याला मी एवढंच सांगेन की पुणे शहरामध्ये जे स्मारक उभं करायचं ते अधिक प्रबोधनकारी, कारण प्रबोधनकार ठाकरेंचंही वास्तव्य पुण्यामध्ये राहिलेले आहे, प्रबोधनकारी, अभ्यास, सर्व समावेशक आणि कुठलाही वाद न होऊ देता कशा पद्धतीने कुठे करायचं आणि त्याचं स्वरूप काय असायचं याच्याबद्दल एखादी बैठक पुढच्या 15-20 दिवसामध्ये आपण घ्यावी आणि त्या बैठकीच्या मधून आपण एखादी संकल्पना काढून त्यानुसार जर का त्याची पावलं उचलली तर एक आगळेवेगळं स्मारक निश्चितपणाने पुणे शहरामध्ये होईल. उद्धव साहेबांकडे जेव्हा काही ऋणी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. अस्थि विसर्जनचा कार्यक्रम श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी होणार आहे, तरी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. या आघातामध्ये मी व माझे कुटुंबीय सामील आहोत व हे दुःख पचवण्याची ताकद ठाकरे कुटुंबियांना मिळो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. यानंतर त्यांच्या चित्रामध्ये कुठलीही रेषा आपण दुर्बिणीतून पहा, मॅग्निफाईंग लेन्स मधून पहा, आकाशातून पडणाऱ्या विजेसारखी तुम्हाला दिसेल. ते सामर्थ्य त्यांच्या विचारांचं आणि शब्दांचं होतं. सामान्य व्यंगचित्र चितारणारे, सामान्य होऊन वावरणारे एक असामान्य नेते म्हणून माझ्या ते कायम लक्षात राहतील. त्यांच्या निधनाला माझ्याच घरातलं कोणीतरी जावं अशा यातना. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 24 नोव्हेंबर रोजी नोकरी महोत्सव शिका व कमवा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व यशस्वी यांच्या संयुक्त विद्यमाने SSPMS महाविद्यालयाच्या मैदानात दिनांक 24 नोव्हेंबरला शिका व कमवा योजनेअंतर्गत नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप बालवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा यांच्या हस्ते होणार आहे. नोकरी महोत्सवात 10वी पास, 12वी पास नापास, ITI व MCVC उत्तीर्ण असणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिका व कमवा योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना कमवता कमवता डिप्लोमा करता येणार आहे. तसेच अप्रेंटिस म्हणून मुलांना शिकता शिकता 5 ते 6 हजार रुपयांचा स्टायपेंड देखील प्राप्त होणार असल्याचे यशस्वीचे प्रदीप तुपे यांनी सांगितले. प्रत्येक व्यक्ती व्यक्तिचित्रे लिहू शकतो, केवळ समोरच्याला लिहिते करणे आवश्यक असते, असे मत ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगे यांनी व्यक्त केले.
मनोरंजन प्रकाशनाच्या वतीने मनोहर भट लिखित शोभा एक स्वप्नातली युवती या कादंबरीचे प्रकाशन गाडगीळ यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्र. ची शेजवलकर अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे उपस्थित होते. सासणे म्हणाले, रंजन कादंबऱ्या वाढत आहेत, खूप लिहिले जाते आहे, मात्र चांगले लेखन क्वचितच वाचायला मिळते. सध्या गुणवत्तेचा अभाव आहे. सध्याचे कादंबरी लेखन जुन्या कादंबऱ्यांची आठवण करून देणारे आहे. जुना रचनाबंध हाती येतोय की काय असे वाटत आहे. हल्लीच्या वेगवान व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माणसे एकमेकांना भेटत नाहीत. जे सतत भेटतात ते कायम लक्षात राहतात. तेच लेखकांच्या बाबतीत होते. त्यांची साहित्यकृतीच त्यांची सतत भेट घालून देत असते. मला माणसांचे व्यसनच आहे. त्यांना भेटायला व वाचायला फार आवडते. हाच लेखनाचा विषय होऊ शकतो, असेही शेजवलकर म्हणाले. यंदाचा कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर नंदिनी भोजराज यांना देण्यात येणार आहे. कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार यंदा नागपूरच्या डॉक्टर नंदिनी भोजराज यांना जाहीर झाला आहे. दिल्लीच्या हरमाला गुप्ता या महिला राष्ट्रीय साहस पुरस्काराच्या तर कथ्थक नृत्यांगना आसावरी रहाळकर या शिष्यवृत्तीच्या मानकरी ठरल्या आहेत. पुरस्कार वितरण 25 नोव्हेंबरला सायंकाळी 5:30 वाजता नवी पेठेतील SM जोशी सभागृहात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रत्येकी 2 लाख रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिष्यवृत्ती 1 लाख रुपयांची असणार आहे. पंडित वसंतराव गाडगीळ आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कीर्तन संजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुष्पलता रानडे यांनी कीर्तनातून मिळालेली धनसंपत्ती विविध संस्थांना देणगी स्वरूपात प्रदान केली. समाजप्रती असणारा त्यांचा हा दृष्टिकोन जपण्याच्या हेतूने 2 महिलांना पुरस्कार तर उद्योन्मुख विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती दिली जाते. भोजराज यांना आयुर्वेदात केलेल्या संशोधनासाठी तर कॅन्सरग्रस्तांसाठी राबवलेल्या उपक्रमांसाठी गुप्ता यांना पुरस्कार दिल्याचे पुरस्कार सोहळ्याचे संयोजक सुरेश रानडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ आदी यावेळी उपस्थित होते. महिलांमधील गर्भाशय आणि स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी 25 नोव्हेंबर रोजी लास्ट संडे ऑफ नोव्हेंबर रन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशय व स्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन व पुणे रनिंग संस्थेच्या वतीने 25 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता लास्ट संडे ऑफ नोव्हेंबर रन या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कर्करोगाबाबत महिलांमध्ये आजही जागृतीचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे उपचारास उशीर होत असून अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशी माहिती देत IIMच्या अध्यक्ष डॉक्टर भारती ढोरे पाटील म्हणाल्या, नोव्हेंबर हा गर्भाशयमुख कर्करोग जनजागृतीचा महिना म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशात वर्षभरात सुमारे 1.25 लाख महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले आहे. 3 प्रकारात धावणे आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 25 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता 28, 21 व 14 किलोमीटरसाठीचे धावणे सुरू होईल, तर 5 आणि 10 किलोमीटरसाठीचे धावणे 7 वाजता सुरू होणार आहे. हा उपक्रम खराडी येथील झेंजार कंपनीच्या प्रवेशद्वारापासून सुरू होईल. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.